दसऱ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये आम्रखंड खरेदीसाठी बुधा हलवाई या प्रसिद्ध दुकानाबाहेर रांगा लागल्यात। आम्रखंड आणि श्रीखंड खरेदीचा मोठा उत्साह इथे दिसून येतोय। नाशिकच्या बुधा हलवाईमध्ये आज आपण बघतोय की श्रीखंड बासुंदी घेण्यासाठी नागरिकांची रांग लागलेली आहे। नाशिकच्या बुधा हलवाईमधनं श्रीखंड घेतल्यानंतर जो सणाचा आनंद हा नाशिककरांना मिळतो तो एक वेगळाच आनंद आहे। काय सांगाल, हा उत्सव आणि तुमच्याकडचा हा उत्साह दोघांचं समीकरण वेगळं? ही सगळी आमच्या गिराईकांचीच दया आहे। आम्ही जे काही करतो सगळं गिराईकांच्या जीवावर करतो। आता आमचं सगळं काम आमची तिसरी पिढी सांभाळते। भली मोठी रांग आहे, युद्धाचं सावट आहे, अनेक ठिकाणी दर वाढलेले आहेत। तुमच्याकडची काय परिस्थिती? दर आम्ही कुठल्याच प्रकारचे मिठाईचे वाढवलेले नाही। आजोबांपासून आमचं जे एक ध्येय आहे गिराईकांच्या बाबतीत की वर्षभर गिराईक आपल्याला देतं, तर मग एक दिवस आपण हा गिराईकांसाठी राखून ठेवलेला असतो। त्यासाठी आम्ही सणाच्या दिवशी कुठलेच दर वाढवत नाही। जरी रॉ मटेरियलचे काही प्रमाणात दर वाढलेले असले तर एक दिवस हा आपला गिराईकांसाठी असतो, त्याच्यासाठी आम्ही कुठलेच प्रकारचे दर वाढवलेले नाही। सध्या गॅस सिलेंडरची टंचाई आहे, तुटवडा भासतोय, हे कसं तुम्ही मॅनेज केलंय? गॅस सिलेंडरची टंचाई आहे, कमी प्रमाणात मिळत आहेत। काही आमची जी इलेक्ट्रिक भट्टी आहे, काही डिझेल भट्टी आहे, त्या याची सहाय्यता घेऊन आम्ही बाकीचा माल तयार केला गेला। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। आणि आखाती